जय शिवराय शेतकरी बांधवांनो, आपणा सर्वांचं पुनश्च एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून सहर्ष स्वागत। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि या कर्जमाफीसाठी शेतकरी पाहिजे ते पाऊल उचलायला तयार झालेले आहेत। कारण आपण कालच आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ दिला आहे की हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी अर्धनग्न आंदोलन करत थेट मुंबई गाठली आहे आणि मुंबई गाठल्याच्या नंतर त्यांना तिथं काय उत्तर मिळालं आणि ते आंदोलन का थांबलं संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी गजानन गायकवाड आणि तुम्ही बघताय मराठी टार्गेट यूट्यूब चॅनल। आपल्या चॅनलच्या माध्यमातून कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेट संसदेपासून तर विधानभवनापर्यंत जे काही घडते ते लाईव्ह तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी अपडेट देत असतो। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायलाच पाहिजे या मताचे आम्ही पण आहेत, कारण आम्ही पण एका शेतकऱ्यांचेच घरातील शेतकरी पुत्र आहोत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आम्ही आतोनात प्रयत्न करत आहोत। तुम्हाला वाटत असेल चॅनलच्या माध्यमातून आम्ही व्हिडिओ टाकतो, त्यामागचा उद्देश एकच आहे की शेतकऱ्यांना आम्ही पुन्हा पुन्हा जाणीव करून देतो की सरकारनं त्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं आहे आणि सरकारनं ते कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं, शेतकऱ्यांना त्यासाठी मागणी करावी, जागं व्हावं। कारण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती जोरजोरात ओरडून सांगत होती की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार, 7/12 कोरा करणार। मग आता निवडणूक झाली, निकाल लागला, सरकार स्थापन झालं, खाते वाटप झाले, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल अजूनही मुख्यमंत्र्यांना आश्वासन किंवा काही माहिती दिली नाही। महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारलं असता तू माझं डिपार्टमेंट नाही तर माझ्याकडे येत नाही असं उडवडीचं उत्तर देतात। त्याचंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विचारलं असता माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीचा शब्द ऐकलाय का, असं डायरेक्टली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणतायत। मग मला सांगा, या वर्षी शेतकऱ्यांना करायचं काय? आणि याच परिस्थितीला कंटाळून शेवटी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं। त्यात पतंगे साहेब असतील, इतर सर्व शेतकरी असतील, त्यांनी अर्धनग्न आंदोलन हे हिंगोली जिल्ह्यातून सुरू करून थेट मुंबई गाठली आणि मुंबईमध्ये त्यांचं आंदोलन थांबवण्यात आलं, रोखवण्यात आलं। आणि आंदोलन थांबवण्यात आल्यानंतर त्यांनी आंदोलन मागं का घेतलं, त्यांना काय आश्वासन देण्यात आली, काय माहिती देण्यात आली, ती मी तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, मुंबईला गेल्याच्या नंतर त्यांचं आंदोलन थांबवण्यात आलं आणि तिथे मुख्यमंत्री साहेबांचे एक सहाय्यक त्यांनी त्याच्या उपोषणकर्त्यांना भेटले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल, कारण सध्या तर जी आर्थिक परिस्थिती आहे ती योग्य नाही, पण येत्या 1 ते 1.5 महिन्यात आम्ही कर्जमाफीचा प्रश्न मार्गी नक्कीच लावू अशी त्यांना ग्वाही दिली। पण मला तर वाटत नाही की येत्या 1.5 महिन्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकेल, कारण येत्या जो काळ आहे, जे दिवस आहेत, त्या दिवसामध्ये आता जे काय सरकार हालचाली करत आहे ते म्हणजे अर्थसंकल्प सादर होणार आहे, बजेट जाहीर होणार आहे आणि ते मार्च महिन्यात होणार आहे। त्यामुळे सरकार त्यांच्या तर दूरच आहे, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी बजेटमध्ये जाहीर होणार का, अर्थसंकल्पात सादर होणार का, हा पण बघण्याचा एक विषय आहे। कारण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांची कर्जमाफी मुख्यमंत्री साहेबांना जाहीर करावी, यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनं केली पाहिजेत। आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी असतील, आमदार असतील, त्यांना तुम्ही वेळोवेळी पत्र द्या। फक्त हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनीच कर्जमाफीसाठी आंदोलन करावं किंवा मागणी करावी असं नाही, तर संपूर्ण शेतकरी बांधवांनी वेळोवेळी सरकारला जागं ठेवावं, जागं करावं की कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते कर्जमाफीचं आश्वासन तुम्ही पूर्ण करावं। यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी सरकारला ते काय म्हणतात डिवोस्टी केली पाहिजेत की तुम्ही कर्जमाफी कधी देणार, त्याच वेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते। पण हिंगोलीच्या शेतकऱ्यांचं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आभार मानतो की त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हिंगोली ते मुंबई नग्न आंदोलन केलं। त्यासाठी काही का होईना सरकारकडून तुम्हाला थोडंफार उत्तर मिळालं। आम्ही 1 ते 1.5 महिन्यात कर्जमाफीचा प्रश्न सोडवू, त्यासाठी शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार। शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनं करावी आणि कर्जमाफीचा प्रश्न तो मार्गी लावायलाच पाहिजे आणि लागायलाच पाहिजेत आणि सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। तर मित्रांनो, हे होतं छोटंसं पण महत्त्वपूर्ण अपडेट। भेटूयात पुढील अपडेट, पुढील माहितीमध्ये। तोपर्यंत जय जवान, जय किसान।